वरोरा शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीमागे मुख्य नाल्यावरील अतिक्रमण हे प्रमुख कारण असल्याचं पुढे आलं आहे. माढळी नाका परिसरातील मुख्य नाल्याचा प्रवाह भिंत बांधून अडवल्यानं पाण्याचा निचरा होत नसून पाणी उलट शहरातील वस्त्यांमध्ये शिरत आहे. या गंभीर समस्येची पाहणी खासदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे तसंच महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली. वरोरा शहरातील संस्कार भारती शाळेसमोरील कोराडी नाला आणि कासम पंजा नाला हे शहरातील पावसाचं पाणी बाहेर नेणारे प्रमुख नाले आहेत. मालवीय वाड, खांजी वाड, शुभम नगर, कासम पंजा परिसर आणि आलिशान नगरातील पाणी याच नाल्यांमधून पुढे वर्धा नदीकडे वाहते. मात्र माढेळी रोड परिसरातील DSK कंपनीच्या लेआउट जवळ एका खाजगी लेआउट धारकानं भिंत बांधून मुख्य नाल्याचा प्रवाह अडवल्याचा आरोप आहे. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबून पाणी माघारी फिरत असल्यानं अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी साचत आहे. परिणामी अगदी कमी पावसातही नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अडवलेला पाण्याचा प्रवाह तातडीनं मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच शहरातील दोन्ही मुख्य नाल्यांचे तांत्रिक पाहणी करून वर्धा नदीपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील अशा पद्धतीनं पक्क बांधकाम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नाल्यावरील अतिक्रमण हटवून कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास वरोरा शहराला पावसाळ्यातील पूरस्थितीपासून दिलासा मिळू शकतो. आता प्रशासन किती वेगानं कारवाई करते याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे.